परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज छान अशी ऊन पडलेली आहे, कारण मागचे 2 आठवडे इतका पाऊस आमच्याकडे येत आहे. जेवढा पाऊस ऑगस्टमध्ये नाही झाला त्यापेक्षा जास्त सप्टेंबरमध्ये पाऊस आलेला आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ पाऊस सुरूच असतो. आणि या अशा पावसाच्या वातावरणामुळे आजारपण वाढत चाललेले आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि डास पण खूप झालेले आहेत. आणि पाऊस काय माहिती कधी बंद होतो तर, कारण मागच्या वर्षी नवरात्रामध्ये तर पाऊस नव्हताच. असं वाटते की सप्टेंबर चालू झाला, नवरात्र सुरू झाले की पाऊस येणार नाही जास्त, पण यावर्षी नवरात्र पूर्ण पावसामध्येच चाललेलं आहे. तर आज थोडी उघाड होती, म्हटलं चला बरं वाटत आहे ऊन आलं तर. आणि ऊन तर पाहायलाच मिळाली नाही या मागच्या 1-2 आठवड्यामध्ये. तर असो, तर इथे मी सकाळची कामे वगैरे आटपून घेत आहे, रोजचं आपलं डेली रुटीन. सर्वात आधी मी किचन आवरून घेते, कारण किचन आवरल्यानंतरच बाकी रूममधले कामं करता येतात. तर इथे गॅस ओटा वगैरे मला क्लीन करायचा होता, तर इथे सकाळी हे झाडून घेतलं. त्यानंतर इथलं पाणी काढावं लागतं आहे माठामधलं. हे रोजचीच ड्युटी आहे, माठाखालचं पाणी काढायचं. माठ बाहेर ठेवू शकत नाही, कारण काय आहे की बाहेर जर ठेवला तर ते मांजर वगैरे असते आणि मग ते नको वाटतं, कारण पिण्याचं पाणी आपलं हे घरातच बरं. पण थोडा त्रास होतो, ठीक आहे, रोज पुसल्या जाते. आणि हा माठ 5 ते 6 वर्ष झाले तरीसुद्धा पाझरतो छान आणि पाणी पण खूप थंड राहते यामधलं. त्यानंतर बाहेर पाणी वगैरे शिंपलं, बाहेरचं सुकलं छान. नंतर रांगोळी काढली, कारण 2 दिवस तर मी बाहेर पाणी टाकलेलंच नव्हतं, कारण सतत पाऊस पाऊस होता आणि त्यामुळे ओलावा. म्हटलं जाऊ द्या. आणि मग आज पाणी वगैरे शिंपलं छान, ते धुवून काढलं. नंतर रांगोळी काढली. आणि आज मला बरेच कपडे धुवायचे होते, कारण ऊन नव्हतं त्यामुळे जास्त कपडे धुण्यात येत नव्हते. म्हटलं आज धुवून टाकूया सर्व. तर इथे बघू शकता, हे 2 दिवसाचे कपडे आहेत. पाहिजे तसे वाळत नाही, पण ते कपडे तर धुवावंच लागतात आणि कपडे भरपूरच निघतात, रोजचेच आहे आपले. त्यानंतर इथे भांडे वगैरे घासून घेते. नंतर करायचा होता मला नाश्ता. आज रविवार असल्यामुळे थोडं लेटच झालेलं आहे आणि नवरात्र असल्यामुळे आमच्याकडे अंबादेवी, एकविरा देवी आहे. तर इतकी गर्दी असते 9 दिवस की तिथे म्हणजे बाहेरगावचे भरपूर लोक येतात आणि इतर जिल्ह्यातील पण येतात. खूप मान आहे त्या देवीला आणि खूप जुनं मंदिर आहे ते. तर 9 दिवस तर खूपच उत्साह असतो आणि वातावरण पण छान असतं सगळीकडे नवरात्रामुळे. आणि विशेष करून तिथे अंबादेवी, एकविरा देवीचं मंदिर आहे, तर तिथला जो भाग आहे एरिया तर पूर्ण पॅक असतो, कारण पहाटेपासून लोक असतात तिथे आणि 9 दिवस तर खूप मोठा कार्यक्रम असतो. तर अशा पद्धतीने मी माझे सकाळचे कामं वगैरे आटपून घेतलेले आहे. इथे भांडे घासले आणि हे बघा, मागच्या आठवड्यामध्येच मी इथले जो शेवाळ चढलेला होता तो साफ केला, तरीसुद्धा परत झालेलाच आहे, कारण पाऊसच तसा आहे. त्यानंतर भांडे वगैरे झाले आणि आता मला करायचा होता नाश्ता. तर नाश्त्यामध्ये आज करायचे होते पोहे. आणि आता नवरात्र असल्यामुळे 9 दिवस आम्हाला बाहेरून भाजीपाला वगैरे आणता येत नाही. 9 दिवसाचं सर्व आणून ठेवलेलं आहे, पण आता भाजीपाला संपत आलेला आहे. फक्त टमाटर, मिरची वगैरे होते, बाकी कोथिंबीर, भाजीपाला सर्व संपलेला आहे. आणखी 2 दिवस त्यानंतर मग आणू शकतो. तर इथे हे कांदे जे मी आणलेले होते, तर त्या कागदावर ठेवलेले होते मी. जो फॉईल पेपर होता त्याच्यामुळे कांदे बऱ्यापैकी चांगले राहिलेले आहे आणि खराब पण झालेले नाही. तर आता पुढच्या वर्षी पण मला असंच करावं लागेल, नाहीतर दरवर्षी कांदे बऱ्यापैकी खराब व्हायचे. त्यानंतर इथे पोहे करायचे आहे आणि पोह्याचा नाश्ता केला की मग लवकर भूक लागत नाही, पण आमच्या इथे मुलीला पोहे जास्त आवडतात, त्याच्यामुळे मग पोहेच कर म्हणाली ती. तर म्हटलं चला ठीक आहे, पोहे केले आणि नंतर मग बाकीचे कामं करायचे होते. आणि हे पोहे कसे असतात की आपण एकदा जरी प्लेटभर खाल्ले तर ती 12-1 वाजेपर्यंत भूक लागत नाही, म्हणजे पचायला थोडे जळच असतात. तर तिला आवडते म्हणून मग केले, मग सर्वांसाठीच केले मी. म्हटलं डबल नाश्ता नको, एकच सर्वांना होईल. तर यामध्ये बटाटे वगैरे घातलेले आहे आणि बटाटे तेलामध्ये छान परतून झाले की मग यामध्ये पोहे ॲड करणार. तर अशा पद्धतीने मी करत असते. आता कोथिंबीर वगैरे नाही आहे, तर साधे सिंपलच करते. तर इथे पोह्याचा नाश्ता झालेला आहे. त्यानंतर मला रूम क्लीन करायची होती. सकाळी मी उठल्याबरोबर एकदा कापड घेऊन घेते ओट्यावरून, कारण रात्रीचं कसं पाली वगैरे सांगता येत नाही, आल्या तर सहसा तर येत नाही, पण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मग एकदा चहा वगैरे करायच्या आधी कापड घेऊन पुसून घेते ते. नंतर डीप क्लीन करते. तर इथे मी सर्फ वगैरे घेतलेलं आहे आणि ते बेसिंग नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, आता थोडं ॲडजस्ट करावंच लागेल. आता आपलं भाड्याचं घर म्हटलं तर तेवढं तर आलेलंच आहे.
तर इथे मी अशा पद्धतीने गॅस ओटा वगैरे पुसून घेतला आहे. सर्व रूम आवरल्या, झाडल्या, पुसल्या. नंतर कामं बाकीचे सर्व आटोपलेली आहे. कपडे वगैरे झाले. आता नंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. सकाळचे हे कामं होईपर्यंत मला 12 तर वाजतातच. 12 नंतरच मी स्वयंपाकाला लागते, कारण नाश्ता झाल्यामुळे काही जेवणाची घाई नव्हतीच. तर ऊन आल्यामुळे इतकं छान वाटत आहे, पण सकाळी कसं उन्हामध्ये बसायला मिळतच नाही. सकाळची वेळ आपली ही कामाची असते, त्यानंतर ऊन निघून जाते. तर बघू शकता ही रूम पण पूर्ण क्लीन केलेली आहे. आणि त्यानंतर आता स्वयंपाक करायचा होता. आणि आता दसरा झाला की लगेच मला दिवाळीची साफसफाई करायची आहे. तर बाहेर कपडे वगैरे वाळत घातलेले आहे. काही कालचे कपडे होते आणि आता थोडी ऊन आहे. पण आता उन्हामध्ये बसायला कुठे वेळ आहे. आता स्वयंपाक करायचा आहे, कारण 12 साडेबारा होत आलेले आहे. इथे देवपूजा पण आटपून घेतलेली आहे. देवपूजा मी आधीच केलेली होती. त्यानंतर मग कपडे वगैरे धुतले आणि आता स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये आज करणार आहे मी, रविवार आहे म्हटलं चला रोज रोज चपात्या करण्यापेक्षा, तर आज इथे वरण भात लावलं. आणि हे छोटे बटाटे होते, तर ते पण कुकरमध्ये लावून घेतले, म्हणजे एका वेळेस वरण भात आणि बटाटे सर्व उकळले जातील. त्यानंतर मला करायच्या होत्या बिट्ट्या, तर इकडे कुकर लावून घेते. नंतर बिट्ट्याचं पीठ मळून घेणार आहे. तर बिट्ट्या मी अगदी साध्याच करते. आता बरेच जण त्यामध्ये सोडा वगैरे वापरतात, मी सोडा वापरत नाही. तर यामध्ये मीठ घालते, थोडा ओवा, आणि वाटलं तर हळद घालायची, नाही तर नाही. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पद्धत वेगवेगळी असते बनविण्याची. त्यानंतर इथे मी थोडं तेल घातलेलं आहे. बिट्ट्या ह्या पाण्यामध्ये पण उकळून करतात किंवा वाफेवर पण करतात. आता मी जास्त काही करणार नाही, कारण आम्ही तिघंजणं आहोत. त्याच्यामुळे मी एकदम काही कणिक घेतलेली नाही. तिघांना होईल इतकं घेतलं. मग ते कसं शिळ्या राहिलेल्या पण कोणी खात नाही, त्याच्यामुळे मग मी पाहिजे तेवढ्याच करते. तर इथे साधारणतः 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, 2-3 वाट्या. आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल, ओवा आणि मीठ एकत्रित करून सर्व मिक्स करून घेतलं. तेल सर्व कणकीला लागल्या पाहिजे असं तेल घ्यायचं, म्हणजे 1 चम्मच तरी घेतलेला आहे. आणि कणिक अशी थोडी घट्ट मळून घ्यायची आहे. पण आज माझी कणिक जास्त घट्ट झाली नाही, थोडी सैलसरच झाली. त्याच्यामुळे मग थोडा प्रॉब्लेमच झाला. मला कोरडं पीठ घ्यावं लागलं, नाहीतर सहसा कोरडं पीठ घ्यायचं नसते. त्यानंतर म्हटलं कणिक जोपर्यंत छान सेट होत नाही तोपर्यंत आता इथे भाजीची तयारी. तर त्यानंतर कांदा मिरची वगैरे चिरून घेतलेली आहे. आणि आता मसाला कुठला काही जास्त करणार नाही आहे. थोडं खोबराखीस आणि अद्रक लसूण बारीक करून बटाट्याची भाजी करणार आहे. तर कोथिंबीर नसलं की भाजी थोडी हेच वाटते, की आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीरीची सवय असते, आणि नसलं तर ती असं वाटते काहीतरी भाजीमध्ये कमीच आहे. आता ठीक आहे, 2-3 दिवस करायचा आहे ॲडजस्ट, नंतर आणता येईल भाजीपाला. आणि मराठवाड्यामध्ये तर आता इतका पाऊस झालेला आहे, इतकं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. टी व्हीवर त्या न्यूज जरी वाचल्या तरी आपल्याला इतकं वाईट वाटतं. आणि किती वर्षभराचं पीक सर्व त्यांचं वाया गेलेलं आहे. यावर्षी तर सोयाबीन शेतकऱ्याच्या हाती लागलेलीच नाही. आता कापसाचंही काही सांगता येत नाही, कारण पाऊसच खूप झालेला आहे. आणि एकदमच प्रत्येक वर्षी काही ना काही कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये नुकसान होतच असतं. पण हे 2025मध्ये तर जास्तच होत आहे. आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर स्टेटमध्ये पण भरपूर पावसामुळे नुकसान झालेलं आहे. जसं की पंजाब, तिकडे दिल्ली, मथुरा, वृंदावन, भरपूर असं नुकसान झालेलं आहे. आणि थोडं पावसाने इतकं नुकसान होतं की वर्षभराचं शेतकऱ्याचं नुकसान. आणि कसे बरेच शेतकरी आता हे शेतीवर अवलंबून असतात. आता कुठेच गव्हर्मेंट सर्व्हिसवाले असतात त्यांना इतकं नाही, पण जे शेतकरी शेतीवरच असतात त्यांचं किती नुकसान होत असते. तर असं आता पाऊस किती दिवस आहे अजून सांगता येत नाही. तर इथे मी अशा पद्धतीने 4 पोळ्या लाटून घेते, त्यानंतर तेल लावते आणि बिट्ट्या करत असते. म्हणजे ह्या करायला सोपी जाते आणि लवकर पण होतात. आणि जे पाण्यामध्ये उकळल्या जातात त्याला थोडा वेळ लागतो. तर तशा पद्धतीने मग मी काही करत नाही. आणि आता जास्त करायच्या नव्हत्याच, मला 2 रोल करायचे होते, म्हणून मग मी अशाच लाटून केलेले आहे. आणि सहसा अशाच करते, म्हणजे लवकर त्या वाफवल्या जातात आणि लवकर तळल्या पण जातात. छान होतात, कुरकुरीत आणि क्रिस्पी, खायला पण छान लागतात. तर असा रोल करून घेतलेला आहे. 4 चपात्या घेतल्या, प्रत्येक चपातीला तेल लावलं. तेल बऱ्यापैकी लावायचं, म्हणजे छान लेयर्स येतात. आणि साईडनी दोन्ही कडा पॅक करायच्या, म्हणजे व्यवस्थित त्या होतील. आणि नंतर चाळणीला तेल लावून घेतलं. एकीकडे गंजामध्ये गरम पाणी ठेवलं, त्यावर आपल्याला हे रोल ठेवायचे आहे. आणि साधारणतः 15 मिनटं आपल्याला हे वाफ येऊ द्यायची आहे. आणि त्यावर एक असं ताट झाकायचं की बाहेर निघता कामा नये. जर वाटलं तर त्यावर एखादं वजनी वस्तू ठेवायची. त्यानंतर इथे
वरण भात झालेला आहे, बटाटे पण उकडलेले आहे. आता बटाट्याची भाजी करते आणि वरण याच्यासोबत साधंच छान वाटते. थोडं वरण घट्टच ठेवायचं, म्हणजे कमी पाणी घालायचं. यामध्ये फक्त मी थोडं मीठ घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून याला मी छान अशी उकळी येऊ देणार, म्हणजे बिट्ट्यासोबत घट्ट वरण छान लागते. तर भाजी करायच्या आधी इथे दूध बऱ्याच वेळचं आणलेलं होतं, काय माहिती खराब झालं की काय. आता ते गॅसवर ठेवून पाहते, कारण 2 दिवस झाले दूध खराबच होत आहे. आता दूध डेअरीतूनच आणतो आम्ही, पण ते दूध डेअरीवाल्यांनी बहुतेक शिळं दूध दिलेलं असेल, कारण काल पण खराब झालेलं होतं आणि आता हे बघा हे पण खराब झालेलं आहे. आता याचं मला पनीर करावं लागेल, कारण वाया तर जाऊ देता येत नाही ना. आणि दूधवाले पण वापस घेणार नाहीच ते. काही दूध डेअरीवाले घेतात, जर त्यांना वाटलं खराब असेल तर तुम्ही वापस आणून द्या बोलतात ते. पण म्हटलं जाऊ द्या, पनीर करून घेऊया, म्हणजे भाजीला होऊन जाईल. त्यानंतर इथे मला भाजी फोडणी द्यायची होती. भाजीमध्ये काही नाही, साधं अद्रक, लसूण आणि खोबरं याची पेस्ट केलेली आहे. थोडं तेजपान घातलं, कांदा, जिरं, मोहरी आणि तेलामध्ये छान परतून घेतलेलं आहे. बटाट्याची भाजी पण थोडीशी घट्टच करायची आहे, म्हणजे एक ग्रेव्ही यायला हवी छान. आणि पाणी जास्त घालायचं नाही, थोडं कमीच. आणि बटाटे मी बऱ्यापैकी उकडून घेतलेले आहे, त्याच्यामुळे ग्रेव्ही छान होईल घट्ट. सहसा तर बिट्ट्यासोबत आलू वांग्याची भाजी छान लागते, पण आता वांगे वगैरे नव्हते म्हणून म्हटलं बटाट्याचीच करूया. सोबत ठेचा केलेलाच होता कालचा. ठेचा काही 4 नाही 5 दिवस चांगलाच राहत होतो. तर असं थोडं पाणी घातलेलं आहे मी आणि आता त्याला छान उकळी येऊ देणार 5 ते 10 मिनटं. थोडी कसुरी मेथी घातलेली आहे. आणि एकीकडे बघा आपले हे रोल छान झालेले, वाफवलेले आहे. आता याचे बारीक पातळ असे कट करून घेणार आहे. आता या रोलचे मी बारीक पातळ कट केले तर त्याच्या लेयर्स निघायला लागल्या, म्हणून मग दुसऱ्या रोलचे मी थोडे जाडच केलेले आहे. तर त्याच्या कळा निघालेल्या नाही आणि ज्याच्या पातळ केलेले आहे त्याच्या कळा निघालेल्या आहेत. तर ठीक आहे, मग ते तळताना कसं पूर्ण निघून जातात, तर थोडे जाडच बरे असतात. पण जाड असले की मग त्याला भरपूर वेळ आपल्याला तळावं लागतं. जास्त डीप फ्राय नाही करायचं, थोडं तेल घालूनच करायचे आहे ते. इथे मी थोडं तेल घातलेलं आहे, साधारणतः 1 ते 2 चम्मच. आणि याच्यामध्ये छान तेलामध्ये 5 ते 10 मिनटं ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे. आणि हे गरम गरम बिट्ट्यासोबत वरण आणि आलू वांग्याची भाजी, आता बटाट्याची पण चालेल, आणि सोबत ठेचा खायला एकच नंबर लागतं. आणि पुरीपेक्षा तर खूपच छान लागते आणि चव पण छान येते, कारण कणिक वाफवलेली असते. त्यानंतर आपण याला छान असं तेलामध्ये तळून घेतो, तर वेगळीच चव येते. तर अशा पद्धतीने माझं आजचं रुटीन होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर बघू शकता छान ब्राऊन कलरच्या तळून झालेल्या आहे. आणि ह्या मी टिश्यू पेपरवर काढून घेते, म्हणजे तेल त्यातलं निघून जाईल. तर अशा पद्धतीने बिट्ट्या करत असते मी. यासोबत फोडणीचं वरण पण छान होते, फोडणीचं वरण आणि बिट्ट्या. पण आमच्याकडे सहसा साधं वरण, आलू वांग्याची भाजी आणि बिट्ट्या, ठेचा, परत घोळाना असं असतं. आणि सहसा हिवाळ्यामध्ये तर भरपूर करतात. त्याचप्रमाणे हे बघा थोडे जाड कट केलेले आहे मी, हे पण तळून घेते. आता हे तळायला मला थोडा वेळ लागेल, कारण थोडे जाड केलेले आहे, पण त्याच्या लेयर्स नाही निघाल्या. आणि इथे भाजी पण छान झालेली आहे. तर अशा पद्धतीने आता दुपारचं जेवणाची तयारी, आणि गरम गरमच ते खायला बरं वाटतं. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.